पद्मश्री पुरस्कार विजेते माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरात निधन झालं. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप इथं जन्मलेल्या डॉक्टर पाटील यांनी साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे येत देशातील शिक्षण विश्वात भव्य स्थान निर्माण केलं. राजकारणातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी कोल्हापूरचे महापौर, आमदार, त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल अशी महत्त्वाची पदे भूषवली. मात्र त्यांची खरी ओळख ठरली ती शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे. डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी देशभरात विद्यापीठे, वैद्यकीय अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि इतर शैक्षणिक संस्थांचे विशाल जाळे उभारले. आज हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थांमधून शिक्षण घेतात. शिक्षणासोबतच आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलंय. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक मानलं जातं. शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारनं त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांच्या पश्चात पुत्र डॉक्टर संजय पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉक्टर अजिंक्य पाटील, कन्या डॉक्टर नंदिता पालशेतकर तसंच नातू ऋतुराज पाटील असा परिवार आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.